हिंगोलीत उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी होती। मागच्या काही दिवसापासून हिंगोली शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष। काय सांगाल, यावर्षी कसं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हिंगोलीमध्ये साजरी होणार आहे? मागील 6 वर्षापासून आपण सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या मार्फत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो। यावर्षी आपलं 7वं वर्ष आहे। यावर्षी आपण दरवर्षीप्रमाणे विविध क्रीडा स्पर्धाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे। 11 तारखेपासून आपल्या क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे। त्यामध्ये क्रिकेट स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा, त्याच्यानंतर लॉन टेनिस स्पर्धा अशा विविध स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत। उद्या 19 तारखेला आपण सकाळी 6 वाजता शिवपूजनाने सुरुवात होणार आहे। 7 वाजता ध्वजारोहण होणार आहे। पुतळा समितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। त्यानंतर शिवपाळणा व शिवगजर होणार आहे। सकाळी 11 वाजता आपल्या मुख्य शिवजयंतीच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। यामध्ये लेझिम पथक, ढोल पथक, वारकरी महिला, त्याच्यानंतर यावेळेचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक बंजारा नृत्य आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। ज्या बंजारा महिला आहेत त्यांच्या पारंपरिक वेशात त्या नृत्य करणार आहेत। तसंच आदिवासी नृत्य आहे। त्याच्यानंतर विशेष म्हणजे यावर्षी आपण वाशिम येथील लेझिम पथक वाशिम येथील लाठीकाठी पथक व तलवारबाजी पथक जे स्पेशल महिलांचं आहे, 30 महिलांचं, त्यांना पाचारण केलेलं आहे। असे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे। खरं तर हिंगोलीच्या शिवजयंतीमध्ये सर्व धर्मातील पदाधिकारी आहेत, बॉडीमध्ये आहेत। हे सगळं वेगळं पण आहे, हे सगळं बरोबर आहे। आपण मागील 6 वर्षांची शिवजयंती साजरी करतो। त्यामध्ये जसं शिवरायांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, शिवरायांचे स्वराज्य निर्माण केलं होतं की सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन ते स्वराज्य निर्माण केलं होतं आणि तेच उद्देश समोर ठेवून आपण ही शिवजयंती साजरी करतो। यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण आवाहन करतो, इथे बोलावतो आणि त्यांना वेगवेगळ्या पदावर आपण इथे घेतो आणि ते सगळे मिळून आम्ही काम करतो। यामध्ये काही महाराष्ट्र शासनाचे काहीतरी देखावे वगैरे येणार आहेत असं तुम्ही पत्रकार परिषद बोलताना, नेमकं ते काय? यावर्षी आदरणीय पंतप्रधान श्री मोदीजी यांनी एक पत्रक काढलेलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने एक पदयात्रा काढावी, जय भारत जय शिवाजी या नावाने, असं त्यांना सांगितलेलं आहे। तर आपली शिवजयंती पाहून ते इतके भारावून गेले कलेक्टर साहेब की त्यांनी आम्हाला आज पाचारण केलं होतं। आज त्यांच्यासोबत आमची मीटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं की इतकं छान नियोजन आपलं असतं, त्यामुळं आम्ही तुमच्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये आम्हाला सामील करून घ्या। तुमचं नियोजन छान असते, आमच्याकडून ते इतक्या लवकर होणार नाही। तर ते एक आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे की कलेक्टर साहेबांनी स्वतः बोलून आपल्याला तसंच हे केलं, सांगितलेलं आहे। काही अजून पदाधिकारी आहेत आपल्यासोबत, काय वेगळं पण असणार आहे यावर्षी शिवजयंती? यावर्षी स्थानिक आपला ढोल पथक राहणार आहे, जे पूर्ण युवतींच्या वतीने बसवण्यात आलेलं आहे आणि त्याबरोबरच विविध शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी आमच्या याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। आणि प्रशासनाच्या मार्फत आम्हाला आवाहन करण्यात आलेले आहे की आपण या ठिकाणी व्यवस्थित आपण सर्वजण मिळून सार्वजनिकरित्या शिवजयंती महोत्सव साजरा करू। या ठिकाणी तुम्ही मिरवणूक आहे म्हणता, मिरवणुकीला किती वाजता सुरुवात होणार आहे आणि साधारणतः मिरवणुकीमध्ये किती शिवभक्त सहभागी होतील? मिरवणुकीला साधारणतः 11 वाजता सकाळी सुरुवात होणार आहे। यामध्ये जवळपास 4000 शिवभक्त सामील होणार आहेत, म्हणजे दरवर्षी जे आमचे असतात। आणि त्यामध्ये आता शासनाचे जे आहेत तर त्यांनी आता आम्हाला सांगितलं की जवळपास त्यांचे पण 4 ते 5000 कर्मचारी, शालेय विद्यार्थी हे सामील होणार आहेत। निश्चितच शेवटी सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष उद्या साधारणतः 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून हिंगोली शहरातून छत्रपती शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे। त्यानंतर जे आहे ते मिरवणूक निघणार असल्याचं आणि त्या मिरवणुकीमध्ये विविध पथके ही हे होणार असल्याचं दाखवण्याचं अध्यक्षाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।